फोटो पण घेऊ शकत नाही फोटो लावतात खाली कोणता फोटो कोणताना फोटो खाली लक्ष डिलेट मारतो समोर एक वर्षाची ग्रामस्थ आहे आणि सरपंच वगैरे सगळे आहेत ग्रामस्थ. त्यांचं काय होतं की आता प्रथम तालुक्याला बातमी वाचली पेपर आरोपी पकडले खरं आहे खूप काय की आवेग आरोपीला घ्यायची चौकशी चालू म्हणजे ते अजून म्हणजे आपण अजून संशयित म्हणून अटक अजून केली नाही अटक केली ते असं आमचं म्हणणं होतं की संशयित म्हणून तेवढ्यावर तपास थांबता का म्हणे कारण ते 100% चालू आहे आणि ते मागे इतर लोक आहेत तरी काहीतरी कॉम्प्लेक्सचं काम घेतलं त्या असे काही कोणते आहे म्हणजे त्यांना संशय आहे ते पण सांगते तुम्हाला विचारावं ते कोणती नाव आहे पण हे जसं किती झालं की आधीच बातमी पडली यांना संशय झालं त्याने असं ते नाही आता आपण जी घटना झाली त्यानुसार तुम्ही एक असं स्टेटमेंट दिलं पाहिजे की तपास चालू आहे कन्फर्म बातमी आली आहे की आम्ही काही बातमी दिलेली नाही तुम्ही जे आता आला तुम्हाला जे सांगतो तेच संशयिताला आम्ही ताब्यात घेतलेला आहे बातमी अशी आली की एक कन्फर्म झाला आणि बाकीचे 2 जण संशयित झाला आणि त्यांचं बंदूक मिळाली त्याला पाठवणं पुढे पुढची बंदूक वेगळी आहे पाठची बंदूक वेगळी आहे असं ह्यांना कळलं नाही नायक माणसाला कळलं की आरोपी बातमी कोणी दिली बातमी आली ह्याला आमचं म्हणणं काय एवढ्यावर नाही एवढ्यावर काय होतं आहे की तपासाला आरोपी पकडलेत आणि मग इतर तपास पुढे दुसरीकडे जाईल असं होणार नाही असं होणार कारण तुम्ही आम्ही सकाळी एसपी साहेबांशी बोललेलो तर आपण त्या सकल चौकशी करताना सांगितलं ही बातमी साहेब तुम्ही आल्यानंतर खरं आरोपी पकडले 3 आरोपी आहे 2 आरोपी आहे असं ते बातमी झालं देश पण समजला पाहिजे चौकशी चालू आहे जोपर्यंत आरोपी अटक होत त्याला आरोपी मिळू शकतो संशयितच हा इतर संशयीच्या दृष्टीने चालू आहे चालू आहे आपण समजा असेल तर उद्या तुम्ही हजर करणार पकड असले तर ते कोर्टात तुम्हाला काय असेल ते कळवावं आम्ही काही डिस्टर्ब करणार किंवा तो आरोपी नाही असं यांचं म्हणणं नाही संशयित पकडले असेल त्यांच्यामध्ये तर परंतु त्यांच्या मागे इतर लोक असतील असं यांचं एक म्हणणं आहे आणि जसं जसं आपल्याला पुढे तपास आहे लिंक लागत जाईल त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने त्याचा उद्देश काय होता किंवा नक्की काय होतं त्याला तो होता ना तो त्यांच्याकडे कंटिन्यू त्यांच्याबरोबर असायचा आणि त्याला फीट वगैरे येते नुसतं आवाज वाढवून त्याला फीट येते त्यामुळे एकट्याचं हे काम आहे आम्हाला वाटत नाही त्याच्या मागे कोणतरी हात असतील आम्हाला संशय सगळा ट्रीटमेंटचा खर्च सुशांतच करायचा आमचा मित्र देतो असं तो बोललेला आहे म्हणजे त्याला त्या रिलेटेड माहिती आहे एवढा म्हणजे भूमिका तो घेणार नाही त्याच्यामागे अजून पण आहे का किंवा शेवटी तो आरोपी नाही असं साहेब नमस्कार आरोपी नाही असं आम्ही म्हणत नाही पण काय अशी परिस्थिती का आली हो नाही इकडे आलो गणपती प्रोटेशनला होते तो सकाळचा जो विषय आहे ना ते 3 आरोपी हो नमस्कार आम्ही पण काय करतो सकाळचा विषय होता आमची कामाची काय ते महत्वाचं पेपरला आलं ना आणि स्टेटमेंट दिलं मी जे आहे ते आता सांगतो ते सत्य आहे योग्य पद्धतीने तपास होते आपले ग्रामस्थ आले त्याच्या इन्व्होकेशन चालू आहे त्याच्या इन्व्होकेशन मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे आता एका बाजूला त्यांच्याकडून आपल्याला काय हे गोष्टी क्लिअर होतील त्यानुसार आम्ही पुढे तपास चालू आहे ठीक आहे हा चालेल कारण आता बातमी आली ना की आरोपी पकडले रिव्हॉल्वर मिळालं पाटणा इकडे अशा वेगवेगळ्या बातम्या होत्या त्यामुळे
हो हो ठीक आहे ठीक आहे. आम्ही अजून नलवडे साहेबांनी आम्हाला ते शुअर केलं. ठीक ठीक आहे. तसं सांगतो तुमच्या वतीने सांगतो. हो हो बोलले सकाळी आहे पोलीस आता एस पी साहेबांशी सुद्धा बोललो आणि जरा सांगितलं त्यामुळे बातमीवर काय नाही अजून तसं आम्ही अधिकृत सुद्धा काहीच सांगितलं जे आहे ते तुम्हाला सांगितलं ना ते स्पष्ट आहे तुम्हाला सांगतो आणि आमच्याकडे काय असलं झालेलं तरी पण आम्ही देतो खालच्या पोलिसांना देतो पण तपास खालपर्यंत जाऊ दे मग 100% म्हणजे त्या मुळापासून वापर होणार कारण अशी आमच्या तालुक्यामध्ये अशी गोळी मारून दिवसाळ हत्या म्हणजे आणि त्याचा तसा वादही नाही होता म्हणजे काय वाटतं नाही ना म्हणजे मोठा हे असं पण नाही होतं वाद बनवला सर एक वाद त्याचा होता ती बातमी इन्सिडेंट दिली होती तुमच्या 2 महिन्यापूर्वी. सकाळी सुशांतच्या मिसेसने पण पोलिसांना सांगितलेलं आहे स्टेटमेंट दिलेलं आहे तेच ते धमकी आली होती. धमकी आली होती त्याची ते उन्नरे म्हणून आहेत ते उंदरे म्हणून नाव होतं जमिनीच्या त्याच्या फ्लॅटच्या संबंधीचा विषय. नाही तर काय होणार की आता ह्यांचं संशय आहे किंवा हा एकटा माणूस एवढं करू शकत नाही 10 माणसं हा विचार बोलतो हो चालेल हो तुम्ही एक आता उद्या तुम्ही कोर्टात जेव्हा हजर होणार तर तुम्हाला द्यावं लागणार आहे त्याच्यावर हो ते आम्ही आरोपी अटक झाल्यानंतर तुम्हाला काय विषय काय काय आरोपी अटक झाल्यानंतर मी नाव देईन नाही तुम्हाला सिक्वेन्स मध्ये आलं माझं असं हो. ते आज काय तुम्ही चालू. काही बातम्या ते अधिकृत नाही नाही. सोर्सच्या द्वारे सोर्सच्या बोलत नाही ना बातमी शिक्कामोर्तब झाला चव्हाण साहेबांची बातमी आहे. सध्या आहे ना आहेत आमची माणसं येणार आहेत. ते दोघे जण तुमचे पण आता साहेब ना त्यांना आता रात्री नाही करा आता सगळ्या लोकांना थांबावं लागणार आहे तुम्ही लवकरात लवकर आले तर सकाळी बरं पडेल नाही सांगितलं मी त्याचे आपल्या इथे फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही त्यामुळे ती पाहिजे आपल्याला पाठवणार मला उद्या किती वाजता उद्या सकाळी लवकरात लवकर करून गेलो आपलं एक अंमलदार मी कधी कधी सोबत पाठवते त्यांचे नातेवाईक रात्रीचं होतच नाही. म्हणजे उद्या दुपारचं टायमिंग जवळ 2-3 वाजता सकाळी लवकर त्यांना आपण करून घ्यायला त्यावेळी 2-3 हा वाजता हा असं टाइम सकाळी घेऊन तर तुम्ही फक्त लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करा. तेवढा लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करा. CPR ला असणार ना? होय होय CPR. आता बोला कळायचं ना ते सांगितलं काय पण मला सांगू ना गोष्ट भेटला इकडे याच्यापेक्षा दुसरं अजून कोणतं एक कशा पद्धतीने सरकारी वकील आले त्यांनी काय सांगितलं की त्यांनी स्वतः कबूल केलं गुन्हा कबूल केला कारण मी सांगू शकत नाही कारण तपासाचा भाग आता तिथे सगळ्यांच्या समोर आणि कारण पोलिसांना सांगितलं व्यक्तीने सांगता का मला ते सरकारी वकील आहेत ना शेवटी जबाबदार ना कारण पोलिसांना सांगितलं असं पण म्हणाले. त्यावेळेस आता पत्रकार आणि एखाद्या बातमीच्या विरुद्ध ते असं ठीक आहे. आपण जबाबदार सरकारी वकील सांगितलं
काय कोणाचा फोन आला? चिंटू होय, होय, मी होते आम्ही मी सगळे होते होतो. जे तुम्हाला आपल्याला सांगितलं. नाही, आता तर काय करू? आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या दिवशी तपास करा आणि तोपर्यंत उद्या तुम्ही कोर्टात सांगणार आहे ना काय ते. आणि तो विशेष आरोपी नाही असं आमचं म्हणणं आहे की त्याच्या बाबतीत कोठडी असणार आहे. तपासामध्ये तशा अशा गोष्टी येतील. त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करत जाणार. बातमी बाहेर नाही पडत. उमेश इकडे उद्योजक सुशांत दळवी यांची सकाळी हत्या झाल्याचं सगळ्यांना ग्रामस्थांना समजलं आणि त्यानंतर आता सगळे ग्रामस्थ सकाळपासून म्हणजे ह्याचा गुन्हेगाराच्या पाठीशी झालं पाहिजे असं सगळ्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. परंतु आता काही टीव्ही चॅनलच्या माध्यमातून काही वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारे की ते आरोपी पकडले गेलेले आहेत आणि 33 आरोपी आहेत असं सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनी सुद्धा ह्याला दुजोरा काही लोकांसाठी दिला आणि त्यामुळे लोकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. म्हणून तिथले ग्रामस्थ आले होते, त्यांना मी त्याच वेळी आलो होतो आणि आम्ही एकत्र पोलीस स्टेशनला भेटलो, SP साहेबांना भेटलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या दृष्टीने तपास चालू आहे. आमचं म्हणणं आहे की योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे आणि अर्धवट माहितीच्या आधारे एकाच आरोपींना अटक न करता जे लोक त्याच्या पाठीशी असतील त्या प्रकरणाच्या त्यांना अटक झाली पाहिजे असं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, पोलिसांना सांगितलं. परंतु आपल्यामार्फत मी उत्तर जाणलं की आपण ज्या माहिती देतात त्या आम्ही खऱ्या मानतो आणि आज पोलिसांनी त्या खोट्या ठरवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण बातमी देताना योग्य पद्धतीने दिलात तर आम्हाला सुद्धा लोकांच्या आता खरं तर हत्या झाल्यानंतर हे सगळे ग्रामस्थ दुःखात आहेत, असं त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे जाण्याची एवढी त्या ग्रामस्थांची आहे की खरा गुन्हेगार कोण असेल त्याच्या पाठीशी गेलं पाहिजे. पोलीस अधीक्षकांची पण आपली चर्चा झाली आहे, नेमकी काय बोलणं झालं? नाही, पोलीस अधीक्षकांनी बोलले, पोलीस म्हणाले की आमचा तपास त्या दिवशी चालू आहे आणि आम्ही सतर्कपणे आता फॉरेन्सिक लॅब सुद्धा काही पुरावे मिळाले म्हणजे मिळण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही संशयित म्हणून कोणाला अटक म्हणजे अजून आम्ही त्यापर्यंत पोहोचलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही योग्य पद्धतीने उद्या सगळी माहिती आम्ही कोर्टात देऊ. यासंबंधी आता जो मृत्यू झाला आहे त्यासंबंधी वेगवेगळे संशय व्यक्त होत आहे. जो बंदुकीचा एक कट्टा देखील सापडला नाही, असं आम्हाला कळतंय तुमच्या माध्यमातून. ते खरं आहे खोटं आहे पोलीस अजून सांगत नाहीत. उद्या आम्ही बघू, नाही तर उद्या आम्ही पुन्हा ग्रामस्थ भेटू. आता आपण जे पोलिसांना भेटायला गेलो होता नलावडे साहेबांना त्यावेळी सुद्धा चर्चा करताना असं एक सुरू झालं होतं की संशयित म्हणून ज्याला ताब्यात घेतलेला आहे तो जवळपास काही 3-4 वर्ष सुशांत दळवीकडे कामाला होता आणि तो स्वतः त्याला म्हणजे जोरानं बोलले असता फिट यायची किंवा तो स्वतः तब्येतीनं अनफिट आहे, त्याचा खर्च सुद्धा सुशांत दळवी करत होता. अशा अवस्थेत तो खून कशा आपल्या मालकाचा खून कशाला करेल? असं या ग्रामस्थांचं म्हणणं नाही की ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो ह्या एकटा तो करू शकत असं ग्रामस्थ म्हणतात. आता एखाद्याला आरोपी न ठरवणं हे काही ग्रामस्थ सांगू शकत नाही. त्यामुळे तो एकटा असं करू शकत नाही. त्याच्या पाठीमागे आणि कोण असतील त्यांच्या दिवशी तपासायला पाहिजे. नाहीतर चोर सोडून संन्याशी असताना चोर पळून जातील किंवा चोर सुटतील किंवा जे ह्याच्यात दोषी आहेत ते सुटता कामा नये एवढं ह्या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अन्य काही पण कारणं असल्याची आपण सांगितलंय पोलिसांना. नाही, की आता पोलिसांना वेगवेगळ्या लोकांनी सांगितले की आपली काय कारणं असतील ते आता आम्ही प्रत्येकजण पोलिसांनी जर माहिती मागवली तर आम्ही देऊ ती आणि पण आम्ही तपासाच्या सगळे ग्रामस्थांचा या तपासावर लक्ष ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू.